तर भावांनो, आज आपण वाशिमला आलो होतो खताच्या सोयाबीनच्या बॅगा आणण्यासाठी, कारण की पेरणी पाण्याचे दिवस लवकरच जवळ आले. निकट शेतकऱ्याच्या डिझेलसाठी टिकल्या होत्या भानगडीत. ब्लॉक शेवटपर्यंत सगळे सांगतो. तर जय श्रीराम भावांनो, तर मी तुमचा सर्वांचा लाडका विना. तर आज आपले काकांना आपण लालपरीला घेऊन दुपारचे 2 वाजता उन्हातानाचं डायरेक्ट वाशिमला निघालो होतो तोंडाला बांधून. आणि आम्हाला एवढ्या उन्हामध्ये वाशिमला यायचं कारण एकच होतं की आम्हाला आज खताच्या सोयाबीनच्या बॅगा न्यायच्या होत्या, कारण की भाव कभी भी आसमान को छू शकते आणि पेरणी पाण्याचे पण दिवस जवळ येते आणि वेळेवर काय न्यावं मग काहीच सुचत नाही. त्यामुळे आपण आपल्या गावच्या सूरज कृषी सेवा केंद्रावर आलो. पहिले गणेश भाऊची भेट घेतली. दुकानात आल्यानंतर गणेश भाऊन थोडीशी माहिती सांगितली बुरशीनाशक बद्दल. हे म्हणे मोडॅस्टो कंपनीचं औषध हे लावायचं म्हणे सोयाबीनला, यानं पाखरं गिकर काहीच खात नाही म्हणे आणि सोयाबीनला बुरशी पण लागत नाही म्हणे. आणि आपण आपल्या शेतामध्ये पेरण्यासाठी आदित्य कंपनीच्या सोयाबीनच्या बॅगा चालवल्या होत्या, समृद्धी 24 आणि राजनंदिनी. याची उगवण शक्ती पण लय नंबर आहे बरं का. मग काय आपण आधार कार्ड दिलं ऑनलाईन करण्यासाठी, कारण की खताच्या बॅगा तशा काय भेटत नाहीत. आता आपल्या आधार कार्डाचं काम होईपर्यंत त्यांनी चहा बोलवला होता. चहाच्या 90चे 2 घोट मारले. निकट पैसे देऊन आपलं बिल करून टाकलं बॅगाचं. आणि आपलं बिल पण पाहून घ्या किती रुपयात झालं ते. 33,950 रुपयाचा आपल्या नुसत्या खतन बॅगात झालत्या बरं का. बॅगाचं बिल करून गणेश भाऊच्या हातात जाता जाता हात दिला आणि त्याला म्हणलं आपल्या बॅगा व्यवस्थित ऑटो मध्ये टाकून दे जा. मग काय गाडीवर बसलो. निकट आम्ही नाश्ता करण्यासाठी आलो. मग काय दाबून गरम वडापाव खाल्ले आणि लगेच इकडे पेट्रोल टाकण्यासाठी आलो. आणि पेट्रोल पंपावर आता लय मोठा इश्यू चालू आहे की म्हणजे डिझेल न भेटण्याचा. आणि शेतकरी त्या डिझेलमुळे लय कावलेले आहेत. आणि हे बघा डिझेलच्या कॅनाच्या रांगा लागलेल्या आहेत. आणि जाता जाता माझं एवढं सांगणं आहे की शेतकऱ्यांनी जर स्वतःसाठीच पिकवणं चालू केलं आणि सिटीमध्ये काहीच दिलं नाही तर काय हाल होतील हे तुम्ही विचार करा. पेट्रोल टाकून आम्ही निघालो होतो घराकडे. तोपर्यंत घ्या मग लाईक आणि फॉलो करून भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.